पीटीएन न्यूज चॅनल सनसनीखेज ब्रेकिंग न्यूज। अनधिकृत बालकावर धाड, अनधिकृत बालगृहावर धाड, 91 मुले मुक्त, पोलिसांसह मोठी कारवाई। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नागेपल्ली येथे आशीर्वाद हॉस्टेल नावाच्या अनधिकृत बालगृहावर महिला व बाल विकास विभागाने धडक कारवाई केली। 91 बालके, 49 मुली आणि 42 मुले यांना सुरक्षितपणे बाहेर काढून शासकीय वसतिगृहात दाखल करण्यात आले। कायदा मोडणाऱ्या संस्थेवर कडक कारवाई। बाल न्याय कायद्याच्या कलम 42 नुसार अनधिकृत बालगृह चालवणाऱ्यांना कारावास आणि दंडाची शिक्षा। या हॉस्टेलकडे कोणतीही वैध नोंदणी नव्हती। पथकाने स्थळ परीक्षण केले, पंचनामा केला आणि सर्व कागदपत्रे जप्त केली। बालकांचे तात्काळ पुनर्वसन। 49 मुली, 2 शासकीय मुलींची आश्रमशाळा खमनचेरू, 42 मुले एकलव्य आश्रमशाळा अहेरी। कारवाई कोणी केली? जिल्हाधिकारी अविशांत पांडा, उपविभागीय अधिकारी कुशाल जैन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांसह संयुक्त पथकाने ही धाड टाकली। उद्या मोठी बैठक। बालकल्याण समिती आणि जिल्हा बाल संरक्षण एककाची सर्व 91 मुले समितीसमोर हजर केली जातील। अधिकाऱ्यांचा इशारा। जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ज्योती कडू म्हणाल्या, अनधिकृत बालगृहावर कठोर कारवाई होणार। प्रत्येक तालुक्यात सर्वेक्षण सुरू आहे। पीटीएन न्यूज बालकांच्या सुरक्षेसाठी सतत सजग।